महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूया। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे हे भेटीला गेल्याची माहिती मिळते। अधिवेशनासाठी ठाकरे हे नागपुरात आहे। सध्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। सध्या अधिवेशनासाठी ठाकरे हे नागपुरातच आहेत आणि त्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। या आधी देखील मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांनी फोन करून अभिनंदन केल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळाली होती। आता देखील ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले। ती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। नागपुरात उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय सांगाल या भेटीबद्दल? बघा, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे की कितीही टोकाचे मतभेद असले, कटुता असली तरी आपण हे मतभेद कटुता काही प्रसंगी बाजूला ठेवतो। तेच आपल्याला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यात पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या दालनात गेले आहेत। थोड्या वेळापूर्वी ही भेट सुरू झालेली आहे। अगदी काही मिनिटांपूर्वी, म्हणजे 5 मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे हे त्यांच्या दालनात गेलेले आहेत आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं ते अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत। आपण बघितलं की या गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेना आणि नंतर शिवसेना युबीटी विरुद्ध शिवसेना भाजप असा मोठा संघर्ष बघायला मिळाला। निवडणुकीतही खूप एकमेकांवर टीका, आरोप प्रत्यारोप झाले, पण शेवटी नवं सरकार आता अस्तित्वात आलेलं आहे आणि बहुमताचं सरकार अस्तित्वात आलं आहे। त्यामुळे जी एक सभागृहाची परंपरा असते, महाराष्ट्राच्या चालीरीती आणि परंपरा असतात, त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा करण्यासाठी गेलेले आहेत। भले उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारचा उल्लेख ईव्हीएम सरकारचा करत असले, म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन असं, तरी त्यावर फडणवीसांचा हा नेहमी खुलासा किंवा भूमिका आहे। आरोपाची जुगलबंदी किंवा आरोप प्रत्यारोप आपल्याला या दोन नेत्यांमध्ये बघायला मिळतात, पण हे आरोप प्रत्यारोप हे राजकीय पटलावर असतात। नक्कीच दिनेश, थोडंसं